हातानं मैला उचलण्याचं काम करण्यास प्रतिबंध आणि त्याचं पुनर्वसन अधिनियम 2013 अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या नव्या सर्वेक्षणात हातानं मैला साफ करणारी एकही व्यक्ती आढळली नसल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. 2023-24 सुरू करण्यात आलेल्या नॅशनल ॲक्शन फॉर मॅकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टीम अर्थात नमस्ते योजनेचा उद्देश यांत्रिकीकरण आणि सर्वसमावेशक कल्याणकारी उपाययोजनांच्या माध्यमातून सांडपाणी वाहिन्या आणि सेप्टिक टँक स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करणं हा आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील 89,915 सांडपाणी वाहिन्या आणि सेप्टिक टँक स्वच्छता कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्यात आली आहे. पडताळणी झालेल्या कर्मचाऱ्यांची राज्यनिहाय माहिती सरकारनं दिली आहे. राज्यसभेत सदस्य डेरेक ओब्रायन यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ही माहिती दिली. नमस्ते योजनेअंतर्गत वैयक्तिक संरक्षण साहित्य संचाचं वितरण, व्यावसायिक सुरक्षिततेचं प्रशिक्षण, आपत्कालीन स्वच्छता प्रतिसाद पथकं यांना सुरक्षा उपकरणांचा पुरवठा, स्वच्छता कर्मचाऱ्यांना, त्यांच्या गटांना आणि खाजगी स्वच्छता सेवा प्रदाते यांना स्वच्छतेशी संबंधित यंत्रसामग्री खरेदीसाठी आगाऊ भांडवली अनुदान, आरोग्य विमा संरक्षण तसंच सांडपाणी वाहिन्या आणि सेप्टिक टँक धोकादायक पद्धतीने स्वच्छ करण्यास प्रतिबंध करण्यासाठी कार्यशाळांचं आयोजन यांचा समावेश आहे. यानंतर